नमस्कार. शैलाज अँड फॅशन डिझायनिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या आजच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओचा टॉपिक हा आहे की आज आपण हातशिलाई कशा प्रकारे करणार आहोत. तर आपण जे घरगुती महिला असतात त्या हातशिलाई वेगळ्या प्रकारे करतात आणि जे टेलर असतात मोठे मोठे बुटीक लेवलचे त्यांची हातशिलाई वेगळी असते. कधी बी तुम्ही बघा त्यांची हातशिलाई तुम्हाला कुठे धागा दिसणार नाही आणि जे आपण घरगुती शिलाई काम करतो तर ते वेगळ्या प्रकारे करतो. तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की प्रोफेशनल टाईपमधून तुम्हाला हातशिलाई कशा प्रकारे करायची आहे. तर सविस्तर व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेलच की कशा प्रकारे हातशिलाई केली जाते. असंच आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊयात आणि मग स्टेप बाय स्टेपच शिकूयात म्हणजे तुम्हाला पण प्रोफेशनल टाईप हातशिलाई करता येईल. तर चला तर मग आता आपण हातशिलाई कशी करणार आहोत ते पाहूयात. या इथं आपण वेगळ्या कलरचा कपडा घेतला आहे आणि धागा वेगळ्या कलरचा घेतला आहे. कारण तुम्हाला थोडी तरी हातशिलाई दिसली पाहिजे जेणेकरून तुम्हाला समजेल किती धागा घेतला, म्हणजे कपड्यामध्ये किती दिसतोय किती नाही. आणि मॅचिंग जर घेतला तर तुम्हाला जरा पण दिसणार नाही. तर चला तर मग आपण आता प्रोफेशनल टाईप हातशिलाई करायला शिकूयात. गाठ मारून घेतली. गाठ मारून घेतल्यानंतर ना आता या इथून आपण सुरुवात करू. आता हा जो वरचा कपडा आहे ह्याच्या बघितलं किती कमी कपडा घेतला. अशाच प्रकारे कमी कपडा घ्यायचा सुईमध्ये. हा घेतल्यानंतर ना मग आता ही गाठ जी आहे ही अशी बाहेर दिसता कामा नये. हिला अशी निडलच्या साहाय्याने आतमध्ये घालायची. अशा प्रकारे हिला आतमध्ये घालायची. आणि मग आता इथं आपण वरच्या कपड्याला धागा सुई घेतली तर मग आता तिथेच बाजूला लागून लगेच टाका घ्यायचा आहे या पद्धतीनं. आता इथे टाका घेतला तर आता ह्या दोन्ही कपड्यात नाही आपल्याला अडकवायचा. हा जो वरचा कपडा आहे याच्यामध्ये ही निडल अशा प्रकारे थोडासा कपडा घ्यायचा आणि नंतर पुन्हा तिथेच मग टाका टाकून घ्यायचा. हे अशा प्रकारे जास्त कपडा घ्यायचा नाही. हे बघा असा कपडा धागा दिसला नाही पाहिजे. तर अशाच प्रकारे तुम्हाला हातशिलाई करत करत जायचं आहे. तर ही प्रोफेशनल टाईप हातशिलाई आहे आणि मॅचिंग कपड्यावर तर जरा पण दिसणार नाही. हे मी जाणून बुजून असा धागा घेतलेला आहे की जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे. बघा आता झूम केले जास्त जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसेल. दोन तीन रेषाच घ्यायच्या कपड्याच्या, जास्त घ्यायचं नाही की तिथेच लगेच टाका टाकून घ्यायचा. तुम्हाला एकदा सराव झाला ना, प्रॅक्टिस झाली ना तर फटाफट करताल तुम्ही. पण शिकत असताल ना तर जमणार नाही लगेच फास्ट फास्ट करायला. तुम्हाला प्रॅक्टिस लागेल याची. हे बघा हा असा साईडनी दिसतोय कारण आपण अलग कलरचा घेतलाय. जर तुम्ही मॅचिंग कलर घेताल तर दिसणार नाही. त्याची बॅक साईड पण बघा. हे बघा काही काही ठिकाणी थोडासा जाड आलाय पण काही काही ठिकाणी बघा या इथे बघा जरा पण धागा दिसणार नाही. जर मॅचिंग कपडा घेतला म्हणजे मॅचिंग धागा घेतला तर दिसणारच नाही. या ठिकाणी थोडासा जाड आलाय चालतंय पण हे बघा या इथं तुम्हाला दिसतोय धागा नाही ना. तर अशाच प्रकारे तुम्हाला ही हातशिलाई करत जायची आहे. उगाच अशा म्हणजे 2-3च रेषा घ्यायच्यात कपड्याच्या आणि इथे पण तसंच करायचं आहे वरच्या कपड्याला. असंच आपण स्टेप बाय स्टेपच शिकूयात.
आता आज मी हात शिलाई कशी करायची ते तुम्हाला शिकवली. तर उद्या हुक कसं लावायचं, हुकासाठी आय कसा बनवायचा हे मी तुम्हाला शिकवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. दिसते व्यवस्थित? किंवा तुम्ही आता इथे टाका घेतला ना, खालच्या बाजूला जर असा टाका घेतला तर हा जो आपला वरचा कपडा आहे ह्याच्या कपड्याच्या आतून पण तुम्ही असं पुढे जाऊ शकता. हे बघा, मग इथे असं तुमचा अशा टाईपचा धागा दिसणार नाही. इथे बघा कपड्याच्या आतूनच गेल्यामुळं बिलकुल धागा दिसणार नाही. पुन्हा तिथे टाका घेतला आणि मग असं कपड्यातनं पुढं जायचं. ह्याने तर आणखीनच धागा दिसणार नाहीये. तर दिसतंय इथे धागा बाहेर आहे का? नाहीये. आणि इथे बाहेर धागा दिसतोय. जर तुम्हाला अशा प्रकारे म्हणजे आणखीन जास्त चांगल्या लेवलचं काम करायचं आहे तर ते अशा प्रकारे करा. आणि थोडं नवीनच आहात तर तुम्ही अशा प्रकारे केलं तरी चालेल. पण हे जास्त चांगल्या लेवलचं आहे. एकदा तुम्ही करायला स्टार्ट करताल तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा पाठच्या साईडला दिसतोय, या ठिकाणी तर बिलकुलच दिसत नाही. इथे जरासा जाडा आला, इथे थोडासा, आणि इकडे तर पुढे नाहीच आहे. अशा प्रकारे तुम्हाला हात शिलाई करायला शिकायचं आहे प्रोफेशनल टाईप. तर चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हात शिलाईचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा घेऊन या एक नवीन टॉपिक. चला तर मग धन्यवाद.